नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर का जून 2025 ते अतिवृष्टी पुऱ्या झालेल्या शेती पिकाच्या नुकसानपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके, संपूर्ण माहिती तुमच्या समोर मी सादर करणार आहे. लेटेस्ट जी आर असणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ते दिलेलं आहे, राज्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात जून 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनकडून महसूल व वन विभागाकडून 6 ऑगस्ट 2025 चा लेटेस्ट असा जी आर असणार आहे. आता इथे प्रस्तावना दिलेली आहे, जसे की अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. ओके, तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते मित्रांनो. शासन निर्णय महसूल व वन विभाग 27/3/2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विविध करण्यात आले आहेत. ओके, त्याच्यानंतर इथं केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस, त्यानंतर अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्र उधार, त्यानंतर आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याची धोरणे निश्चित केलेली आहे. ओके, आता 22/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये सतत पाऊस नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे. ओके, सतत पावसामुळे आता खरीप 2025 व पुढील कालावधीकरता केंद्र राज्य शासनाने राज्य शासनाने अतिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत निश्चितता अनुदानाचे दर शासन निर्णय 27/3/2023 प्रमाणे देय राहील. असा निर्णय 30/5/2025 रोजीच्या घेण्यात आलेला आहे. त्यानुसार 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयातील निश्चित दर यानुसार विविध विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 4 मध्ये इथं जून 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी निधी मागणीचा प्रस्तावना सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने खालील निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय जून 2025 या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड या जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार 14,54,64,000 रुपये इतकी निधी आपल्याला वितरित करण्यात मंजुरी देण्यात येत आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेणे कार्यसन 11 यांनी हा निधी विचारात करावा. ओके, त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे संदर्भ क्रमांक 1 येथे नमूद 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात यावा. डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीवरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही. ओके, याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याचप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येते. ओके, येत असल्याची याची खात्री करावी मित्रांनो. कोणत्याही लाभार्थ्यांची मदत देताना दुरुस्ती होणार नाही. तहसील व जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी. वरील निधी खर्च करताना संदर्भ सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देण्याच्या नैसर्गिक आपत्तीकरिता केलेल्या अटी शर्तीच्या पूर्तता होण्याची
असल्याची खात्री सर्व संबंधांनी करावी. ओके. लाभार्थ्यांना मदत वाटपीच्या कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावे. आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निषेध बँकिंग कर्ज खात्याचा अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांचे लेखी निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयांच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयाची दैमानिक ताळमेळ घेण्यात यावा. उपलब्ध करून दिलेला उपयुक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधीचे उपयोगित प्रमाणपत्रे संबंधित प्राप्तांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनाने सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहणार आहे. ओके. वरील सर्व इथं माहिती वगैरे दिलेली आहे, परिशिष्ट क्रमांक वगैरे दिलेले आहे. तर अशा पद्धतीचा हा GR आलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर शासन निर्णय महसूल व वन विभाग 6/8/2025 विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून 19/7/2025 रोजीच्या प्रपत्राद्वारे प्राप्त प्रस्ताव. तर कालावधी दिलेली आहे जिल्हा, बाधित हेक्टर, बाधित क्षेत्र हेक्टर, बाधित शेतकरी संख्या व निधी संख्या. जून 2025 ची असणारे कालावधी छत्रपती संभाजीनगरमध्ये 72.32 हेक्टर इथं बाधित शेतकरी हेक्टर असणार आहे. ओके. याच्यामध्ये बाधित शेतकरी असणार 171. याच्यामध्ये दिलेली आहे निधी 16,01,000. हिंगोलीमध्ये आता 1611.67 हेक्टर असणार आहे. याच्यामध्ये 3247 शेतकरी असणार. याच्यामध्ये दिलेलं आहे 3,60,00,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे तर नांदेडमध्ये 47.90 47 ते 90.78 एवढं इथं बाधित हेक्टर असणार आहे. याच्यामध्ये 7498 संख्या असणार आहे शेतकऱ्यांची. याच्यामध्ये दिलेली निधी 10,76,19,000. ओके. आणि बीडसाठी इथं 11 हेक्टर इथं बाधित असणार आहे. त्याच्यामध्ये 103 शेतकरी असणार. याच्यामध्ये 1,99,000 रुपये देण्यात आलेले आहे. एकूण छत्रपती संभाजीनगर विभागाकरिता इथं दिलेले आहेत 14,54,64,000 रुपये निधी मंजूर झालेला आहे. अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड आणि बीडसाठी. ओके. तर लवकरात लवकर बँक खात्यामध्ये पैसे पडण्याला सुरुवात होणार आहे. तर आपल्याला चांगली इथं नुकसान पोटीची भरपाई लवकरात होऊन जाणार आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करायचं आहे आणि काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जर तुम्हाला काही व्हिडिओ रिलेटेड माझ्याशी बोलायचं असेल तर Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर video फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला फॉलो करून ठेवायचे. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण आता तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.